नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। जर तुम्ही शेतकरी असाल तर येणे हा शब्द नक्की ऐकलाच असेल। शेतजमीन खरेदी आणि विक्री करण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असते। या प्रक्रियेसाठी अनेक विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावी लागायची, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे। शेतीच्या जमिनीचं बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाच येणे असं म्हणतात। शेतजमीन खरेदी आणि विक्री प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले। महसूल कायद्यात सुधारणा करून काही महत्त्वाचे बदल केले आहेत। येणे म्हणजे नॉन एग्रीकल्चरल रिअल इस्टेटच्या क्षेत्रात येण्याचा अर्थ असा होतो की जमीन कृषी उद्देशांसाठी झोन केलेली नाही। येणे भूखंडाचा वापर निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक विकासासाठी केला जातो। शेतीच्या जमिनीचे बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला येणे असे म्हणतात। महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू असल्यामुळे ठराविक क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या जमिनीच्या तुकड्यांची विक्री करता येत नाही। जर ती जमीन विकायची असेल तर अगोदरच तिचा येणे लेआउट करूनच विकावा लागतो। त्यामुळे येणे प्रक्रिया गरजेची ठरते। या बदलासाठी ठराविक कर भरावा लागतो। या प्रक्रियेला तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो। हा अर्ज तहसील कार्यालयातून प्रत्यक्ष घेऊ शकता अथवा स्वतंत्र कागदावर अर्ज लिहूनही सादर करू शकता। तसेच शेतजमीन खरेदी आणि विक्री प्रक्रियेसाठी सातबारा उतारा, सातबाऱ्याशी संबंधित फेरफार नोंद, मिळकत पत्रिका, प्रतिज्ञापत्र, संबंधित जमिनीचा सीमांकन नकाशा, जमिनीचा सर्वे किंवा गट नंबर नकाशा आदी आवश्यक कागदपत्रे लागतात। तर आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 अंतर्गत शेतजमीन बिगर शेतीसाठी वापरण्यासाठी परवानगी दिली जाते। यामध्ये कलम 42 ब, क आणि ड नुसार सुधारणा करण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली आहे। 13 एप्रिल 2022 रोजी महसूल आणि वन विभागाने जारी करण्यात आलेल्या नियमानुसार एखाद्या क्षेत्राचा अंतिम विकास आराखडा जाहीर झाला असेल तर त्या क्षेत्रातील जमिनीसाठी वेगळ्या येणे परवानगीची गरज लागणार नाही। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।